महाड येथील ऐतिहासिक गांधारपाळे बुद्ध लेणी परिसरात बुद्ध संस्कृतीचा वारसा जपत वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ उत्साहात पार पडला। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण पुरुष व महिला कार्यकारिणी, महाड तालुका कार्यकारिणी आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सालावादाप्रमाणे यंदाही गांधारपाळे बुद्ध लेणी येथे वर्षावास प्रवचन मालिकेचा शुभारंभ करण्यात आला। सम्राट अशोक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे जतन करण्यासाठी उभारलेल्या बुद्ध लेण्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समाजापर्यंत पोहोचवावे या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन सचिव संजय सोनावणे गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाले। संतोष जाधव गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन तर नवनी साळवी यांनी सूत्रसंचालन केले। महाड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। आषाढ ते अश्विन या 3 महिन्यांच्या कालावधीत चालणारी ही वर्षावास प्रवचन मालिका जिल्हाध्यक्ष नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असून महाडमधील या कार्यक्रमाला जिल्हा व तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सैनिक तसेच मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते। जय सम्राट अशोक। आज गांधारपाळे बुद्ध लेणी येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे धम्मप्रवचन वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने लेण्यांमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम व्हावा या उद्देशाने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाड तालुक्याच्या सहकार्य आणि दक्षिण रायगडच्या वतीने या ठिकाणी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। अशा कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला लाभलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय सचिव आदरणीय बीएच गायकवाड साहेब, संजय सोनावणे साहेब, जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, आम्ही या सर्व समवेत यांच्या मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की या महाड तालुक्यामध्ये आज सालाबादप्रमाणे जसं उद्घाटन झाल्याप्रमाणे दरवर्षी गावामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते आहे आणि म्हणून या अनुषंगाने आजही या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर त्या महाड तालुक्यामध्ये मी सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व संघटनांना आणि विशेष करून बौद्ध पंचायत समिती या धार्मिक संस्थेला विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य करून आपापल्या गावात शाखेमध्ये आम्हाला सहकार्य करून विषय घेऊन आपण धम्म पोहोचवण्याचं काम करावं, तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आचरण करावं अशा प्रकारची विनंती करतो। आणि म्हणून या आजच्या दिनाचं महत्व आणि आज आपण सर्वांना कल्पना की 2600 वर्षापूर्वी म्हणजे 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्षूंना धम्म देशना दिली आणि आजचा हा दिवस अतिशय आपल्या धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये पवित्र मानला जातो। आणि अशा या दिवशी या दिनानिमित्त आज हजारो म्हणजे मला वाटतं जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील आणि तालुक्यातील सर्व या ठिकाणी सभासद, पदाधिकारी, बंधू भगिनी या ठिकाणी हजर झालेले आहेत। अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आम्ही समजतो आणि आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। आम्ही या महाड तालुक्यामध्ये गावागावात जाऊन सर्व संस्थेने सहकार्य आम्हाला करावं आणि धम्माचं देशना सर्वांनी घ्यावी आणि धम्म आचरण करून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि आजच्या या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भीम, जय संविधान। आज आषाढी पौर्णिमा संपूर्ण भारतभर नव्हे विश्वभर या आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत भगवान बुद्धांनी जे पहिलं प्रवचन दिलं आणि धम्म सांगितला त्याच्यावरती मार्गदर्शन होते। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 3 महिने वर्षवास प्रवचन मालिका राबवून प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये ही प्रवचन मालिका राबवण्याचा प्रयत्न करते। आज वर्षवासाच्या निमित्तानं रायगड जिल्हा दक्षिणच्या वतीनं या ठिकाणी गांधारपाळे लेणी या ठिकाणी या वर्षवास प्रवचन मालिकेचं उद्घाटन झालं आणि महत्वाची गोष्ट आहे की 5 झाडं वृक्षारोपण देखील करण्यात आलं। वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि वृक्ष वाढवा हा जो संकल्प आहे विज्ञानाचा त्याला पुढे नेण्याचा संस्था प्रयत्न करते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या वर्षवास प्रवचन मालिकेच्या निमित्तानं आज कार्यक्रम होत आहेत। आज या ठिकाणी संतोष जाधव जे रायगड जिल्ह्याचे दक्षिणचे अध्यक्ष आहेत, उत्तरचे अध्यक्ष सुशील कुमार वाघमारे, त्याचप्रमाणे
संजय सोनवणे गुरुजी आणि महाड तालुक्याचे अध्यक्ष सुनील जाधव गुरुजी आणि संपूर्ण कार्यकारिणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित आहेत। खूप सुंदरसा कार्यक्रम या लेणीवरती ठेवलेला आहे आणि सारनाचं जी भूमी आहे त्या सारनाच्या भूमीला युनेस्कोनं एक जागतिक दर्जा दिलेला आहे, जागतिक वारसा असलेले ठिकाण घोषित केलेलं आहे। हे या वर्षावासाचं अतिशय महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे। त्या वर्षावासाच्या निमित्तानं संपूर्ण जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा, मंगल कामना व्यक्त करतो। महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर या आंबेडकर परिवाराच्या वतीनं आणि केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं जनतेला या वर्षावास पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद आणि मंगल कामना व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय सम्राट। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।